आज मी तुम्हाला झुकिनीचे फायदे सांगणार आहे आणि त्याची भाजी कशी करतात किंवा त्याचं काय काय करतात ते सांगणार आहे. ॲक्च्युली ही झुकिनी आमच्या घरात येऊन आहे ना जवळजवळ 15 दिवस झालेत. आमच्या सरांना सवय आहे, ते कृषी खात्यात असल्यामुळे ना कधी कुठली पण व्हेजिटेबल्स घेऊन येतात, कधी माहिती पण नसतं आपल्याला. पण आता ब्रोकोली वगैरे आपल्याला असं थोडंसं माहिती आहे, बट ही झुकिनी आणली. मी त्यांना म्हटली, अरे वा किती छान काकड्या आणल्या तुम्ही, आपण खाऊया बरं का, ह्या मस्तच लागतात ह्या काकड्या. ते म्हणे अरे नीट बघ ते काय आहे काही नाही. तर ही झुकिनी आहे. ही अशा कलरमध्ये पण येते आणि थोडंसं आपलं गाजर कसं असतं ना, गाजरच्या सारखी पण येते. तर आता तिचं जर बेनिफिट सांगायला गेलं ना, लॉट्स ऑफ बेनिफिट्स आहेत. म्हणजे काय काय सांगू ना, म्हणजे शुगरसाठी पण चांगली आहे, बीपीसाठी पण चांगली आहे, स्किनसाठी चांगली आहे, डोळ्यांसाठी चांगली आहे, स्वेलिंगसाठी चांगली आहे. म्हणजे जे काही गुणधर्म आहेत, आपण जे काही म्हणतो की विटॅमिन्स, मिनरल, पोटॅशियम, म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते ऑल टाईपच्या आजारांसाठी आणि ऑल टाईपच्या विटॅमिन्ससाठी ही झुकिनी फार इम्पॉर्टंट व्हेजिटेबल्स आहे. मग आता आहे ना, आपण हिचं कसं म्हणजे काय काय करू शकतो. तर हिचं आपण भजे पण करू शकतो, हिचं मस्त स्टार्टर्स म्हणजे असं स्टार्टर पण करू शकतो. जसं आपण छानपैकी तिला तळू शकतो किंवा मग आपण सलाड्स म्हणून पण यूज करू शकतो. मस्त असं वरच्या बाजूनी कट करून आणि आपण ते सलाड्समध्ये पण घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला वाटेल ते करू शकतात. आता मला एवढं काही दाखवता येणार नाही आहे की काय काय करू शकतात. तुम्ही जर सर्च केलं यूट्यूबला तर तुम्हाला भरपूर त्याचे बेनिफिट्स पण मिळतील आणि ते काय काय करू शकतो आपण त्याच्या पण व्हिडिओ मिळतील. फक्त मला तुम्हाला इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं. म्हणजे आपल्या लोकांना एवढं माहिती नाही आहे. आपण लोकल आहोत, आपल्याला ब्रॉकोली, झुकिनी, अजून काय बरेचसे व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे. तर मग म्हणून मला फक्त तुम्हाला हे इंट्रोडक्शन द्यायचं होतं की हे नेमकं आहे तरी काय आणि त्याचं आपण कसं करू शकतो. आणि मग अजून दुसरी गोष्ट म्हणजे मी ना म्हणजे काल परवा पण करून बघितली ह्याची भाजी यूट्यूबला बघून. कोणी साखर टाकतं, कोणी गूळ टाकतं, कोणी खूप शृंगार करतं, खूप काय काय करतं. बट मग मी काय केलं, तशा पद्धतीने करून बघितली. मला काही टेस्टी लागली नाही. मग मी ना फक्त शेंगदाण्याचा कूट, लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या टाकून करायचा. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं आणि आपण गिलक्याची भाजी जशी करतो ना, गिलकं आमच्याकडे घोसळ म्हणतात गिलक्याला, तेल टाकून थोडंसं मोहरी, हिंग, जिऱ्याची फोडणी देऊन नंतर हे जे आहे झुकिनीचे पीसेस करून फ्राय करून आणि मग त्याच्यात दाण्याचा कूट टाकायचा. म्हणजे त्याच्यामध्ये मिरची लसूण सगळं असतं आणि थोडंसं पाणी टाकायचं, कारण 90% पाणी याच्यामध्ये असतं. म्हणून हे आपली स्किन पण हायड्रेटेड ठेवते. आणि मग अशा पद्धतीने ती भाजी करायची. मी आता तुम्हाला ती भाजी करून दाखवते. आपण आता शेगडी चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो आहे. आमच्या घरी तेल पण खूप कमी लागतं, बचत म्हणून नाही पण हेल्थ कॉन्शियस म्हणून. थोडंसं सुद्धा जास्त तेल झालं तर बोलणे खावे लागतात. जेवण बोलणे खाल्ले का पोट भरतं, त्याच्यापेक्षा विटॅमिन्स खावे, मिनरल्स खावे. म्हणून मग मी ऑलरेडी तेल कमीच टाकते. ओके. हिंग जिरं असं तडल्यानंतर आहे ना, मग थोडीशी हळद टाकायची आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट आणि हो, ही भाजी जास्त शिजू द्यायची नाही हां, लवकरच बंद करून द्यायची. लाल तिखट टाकलं, झुकिनी टाकली, त्याच्यानंतर दाण्याचा कूट टाकला थोडासा आणि असं थोड्या वेळ ना फ्राय करून घेणार. आणि छान कलर यायला लागला का मग आहे ना थोडंसं, आता संध्याकाळची वेळ आहे बरं का, आम्ही ना मिठाला कधी संध्याकाळी मीठ म्हणत नाही, आम्ही गोडच म्हणतो. पहिल्यापासून जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्याचा मनावर खूप छान ठसा उमटलेला आहे आणि खरोखर ते गोडाचंच काम करतं. सॉरी देवा, मी संध्याकाळच्या वेळेला मीठ म्हटले, बट आम्ही कधीच मीठ म्हणत नाही, कारण ती लक्ष्मी असते त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आम्ही गोड टाकल्यानंतर
थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं उगीच त्या, कारण त्याला ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकत असते, पण आता आहे ना कोथिंबीर टाकून देते आणि झाकण ठेवून देते, म्हणजे ती हळूहळू तिची होत राहील आणि आपण दुसरं काम करायला फ्री झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने ही मस्त झुकिनीची भाजी झालेली आहे. ज्वारीची भाकरी, गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी, कशाबरोबर पण ही भाजी खाऊ शकतो आपण आणि हेल्दी राहू शकतो.